नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. तर आज आपण बघणार आहोत श्री सोरटी सोमनाथ या ज्योतिर्लिंगाचे महत्त्व. भारतातील हे आद्य ज्योतिर्लिंग पुराण प्रसिद्ध असून कोट्यावधी शिवभक्तांचे श्रेष्ठ श्रद्धास्थान आहे. हे ज्योतिर्लिंग गुजरातमधील सौराष्ट्राच्या वेरावळ बंधाराच्या आणि प्रभासपट्टण या गावाजवळ आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या काळी येथे अजस्त्र सुवर्ण घंटा सुमारे 200 मन वजनाच्या सोन्याची होती आणि या मंदिराचे 56 काम हिरे, माणके, पाचू या रत्नांनी जडविले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात रत्नदीपांचा लखलखाट अहोरात्र असायचा आणि कनोजी अत्तरांचे नंदादीप सतत तेवत असायचे. श्री सोमनाथाचे हे अग्नितीर्थ आणि सूर्यतीर्थ सर्वात प्रथम चंद्राला प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपल्या अनेक कन्यांपैकी 27 कन्या चंद्राला दिल्या. सर्व पत्नींवर सारखे प्रेम करण्याबद्दल दक्षाने चंद्राला सांगितले, पण चंद्राने ते ऐकले नाही. यासाठी दक्षाने चंद्राला क्षयी होण्याचा शाप दिला. चंद्राने महादेवाची आराधना करून भगवान शंकरांना प्रसन्न केले व तुझी अर्धा महिना वाढ होत राहील व नंतरच्या अर्ध्या महिन्यात तू कमी कमी होऊन महिन्यातला एक दिवस तुझा पूर्ण क्षय होईल असे सांगितले. श्री सोमनाथाचे हे मंदिर हे ऐश्वर्य संपन्न होते. त्यानंतर या देवस्थानांवर मुसलमानांच्या अनेक स्वाऱ्या होऊन हे मंदिर लुटण्यात आले. जुनायद, गझनी मोहम्मद, अल्फत खान, अल्लाउद्दीन खिलजी, मुझफ्फर शाह आणि औरंगजेबाने मंदिराची नासधूस करून भरपूर संपत्ती लुटली. अहिल्याबाई होळकर, सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवद्रोह्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली पण आपली श्रद्धा नष्ट नाही करू शकले. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजेच सोरटीचा सोमनाथ. तुम्हीही या ज्योतिर्लिंगाला जाऊन आलेत का? मला नक्कीच सांगा. तोपर्यंत हर हर महादेव.